तर मी जाणार होतो आज आपल्या कंधारचा भुईकोट किल्ला बघण्यासाठी. आता गाव एवढं जवळ असून सुद्धा मी हे किल्ला फक्त 1 ते 2 वेळेस, ते पण थोडाच म्हणजे गडबडीमध्येच बघून गेलं असेल. तर आज म्हणलं चला आपल्यासोबत आपली मैत्रीण पण आहे, आपण जाऊन किल्लाच बघून यावा. तर तिथं किल्ल्याच्यामध्ये एंटर केल्याच्या नंतर मला असं वाटलं, की मी कोणातरी जेलमध्ये जात आहे. कारण ते एकदम छोटंसं दार होतं आणि तसंच कैदी बाहेर निघाल्यासारखंच वाटू लागलं होतं. आता मी खूप दिवसानंतर आलो होतो म्हणून मला थोडं स्वच्छ दिसत होतं. मी म्हणजे 2-4 वर्षाखाली आले तेव्हा एवढं क्लीन दिसत नव्हतं आणि हे सगळं दगडावर कोरीव काम केलेलं एकदमच भारी दिसत होतं. आणि जेवण करून आम्ही लगेचच गेल्यामुळं पायऱ्या एवढ्या जास्त चढायच्या होत्या, की मला तर दमच लागू लागला होता. मग हे बघून झाल्यावर आता पूर्ण किल्ला असं म्हणजे पूर्ण नाही व्ह्यू आला, पण जेवढा आला तेवढा घ्यायचा प्रयत्न केला. आता आपल्या मैत्रिणींसोबत फिरायला जाण्याची थोडी मज्जाच वेगळी असते आणि इथं गवत पण खूप जास्त वाढलं होतं. ते पाहत आम्ही तिथे गेल्यावर थोडाफार फोटो वगैरे काढले आणि 1 तासाच्या मध्ये आम्ही पूर्ण किल्ला फिरून पण आले आणि मला असं वाटलं, की हे दादा आपल्या सगळ्या किल्ल्याचा व्ह्यू घेत आहेत, पण तसं काही नसून ते कोणतातरी माप घेऊ लागल्या. चला जाऊ द्या, माझ्यासोबत तर असं होतच राहते. तर किल्ला बघणं झाल्याच्या नंतर मी आलो घरी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.